ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय। मनसेचे संतोष धुरी आता हाती कमळ घेणार आहेत। पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे धुरी नाराज होते। रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली आणि आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। प्रभाग 194 मधून संतोष धुरी हे इच्छुक होते। ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंना हा आणखी एक धक्का म्हणता येईल। कट्टर मनसैनिक होते संतोष धुरी आणि आता मात्र त्यांनी हातातलं कमळ आता हातामध्ये कमळ घेतलं आहे आणि आता त्यांचा पक्ष प्रवेश होतो आहे। वॉर्ड क्रमांक 194 मधून त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे संतोष धुरी हे नाराज होते, त्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरलेली आहे। जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेल्या वॉर्ड क्रमांक 194 हा शिवसेना युबीटीकडे गेला आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या वॉर्डमधलं राजकारण चांगलंच तापलेलं होतं। नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी रात्री मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि आता हा पक्षप्रवेश होतोय। तर संतोष धुरी यांचा आता पक्षप्रवेश होतो आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, संतोष धुरी यांचा भाजपत हा प्रवेश सुरू आहे, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। संतोष धुरींनी ठाकरे बंधूंना एक प्रकारे धक्का दिलाय, कसं स्वागत होतंय भाजपमध्ये आणि भाजपला कितपत आता फायदा असणार संतोष धुरींचा? निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर मनसेचा मुंबईतला एक आक्रमक चेहरा म्हणून खरं तर संतोष धुरींकडे पाहिलं जातं। माजी नगरसेवक असतील किंवा एक मनसेचा आक्रमक चेहरा जे सातत्यानं आंदोलन असतील किंवा विविध माध्यमातून मनसेची बाजू ही प्रखरपणे मांडत होते आणि ते सातत्यानं भूमिका घेत होते, असे संतोष धुरी आज मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतायत। काही मिनिटांमध्ये त्यांचा भाजपतला हा अधिकृत पक्षप्रवेश आहे तो पार पडेल। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या अंधेरीतल्या पक्ष कार्यालयामध्ये हा प्रवेश जो तो पार पडतोय। काही मिनिटांपूर्वीच ते या ठिकाणी दाखल झालेत आणि सध्या साटम यांच्यासोबत त्यांच्या अँटी चेंबरमध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे। कशा पद्धतीने हा सगळा प्रवेश असेल किंवा एकंदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी कुठली भूमिका मांडली जावी या सगळ्या संदर्भामध्ये त्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकंदर जर पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कुठेतरी फटका जो आहे तो दोन्ही पक्षांना बसतोय। शोभा राऊत यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, त्यापाठोपाठ आता मनसेचा एक महत्त्वाचा मोहरा जो आहे तो भाजपच्या गळाला लागलाय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा हा मोठा फटका जो आहे तो त्यांना बसताना पाहायला मिळतोय, तर फायदा जो आहे तो भाजपला होताना पाहायला मिळतोय। येत्या काळामध्ये सुद्धा अत्यंत सूचक असं विधान भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं केलंय। खरं तर येत्या काळामध्ये 13 तारखेपूर्वी महापालिकेचा प्रचार संपण्याच्या पूर्वी सुद्धा अनेक महत्त्वाचे ठाकरे आणि मनसेचे नेते, ठाकरे गटाचे नेते आणि मनसेचे नेते हे भाजपमध्ये डेरेदाखल होऊ शकतात। मुंबईत अशाच पद्धतीचे धक्के मनसे आणि ठाकरे गटाला बसू शकतात असा दावा सुद्धा त्या नेत्याने केलाय। त्यामुळे संतोष धुरींच्या नंतर मनसे आणि ठाकरे गटातला कुठला नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यावरच ठाकरे गट आणि मनसेच्या एकंदर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे कोणाचा प्रवेश होतोय आणि कोण भाजपात डेरेदाखल होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओम, असे संपर्कात रहा। संतोष धुरी यांचा पक्षप्रवेश होतो आहे, अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होतो आहे। या दरम्यान आपण एक ग्राफिक्सवर एक महत्त्वाची माहिती पाहूया संतोष धुरी यांच्या संदर्भातली। तर मनसेमध्ये कोर टीम मधले नेते म्हणून धुरींची ओळख आहे। धुरींकडे मनसेच्या वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती। 2012 मध्ये संतोष धुरी हे मनसेचे नगरसेवक झालेले आहेत। 2017 मध्ये संतोष धुरींचा पराभव झाला। वॉर्ड क्रमांक 194 मधून मनपा निवडणुकांसाठी ते इच्छुक होते आणि शिवसेना युबीटीला हा वॉर्ड गेला, त्यामुळे संतोष धुरी तेव्हापासून नाराज होते। संतोष धुरी आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची अगदी घट्ट मैत्री आहे आणि आपण या संदर्भात ही माहिती घेतल्यानंतर जाऊया ओमकडे। ओम, आता आपण संतोष धुरी यांची सगळी ओळख जाणून घेतली, मात्र एकंदरीतच मनसेला हा धक्का देत असताना भाजपला संतोष धुरींचा नेमका कसा फायदा होणार आहे, काय नेमकी या संदर्भातली माहिती, कशी सगळी रणनीती पुढे जाईल? तर काही वेळामध्ये आता संतोष धुरी यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे भाजपमध्ये। अमित साटम यांच्याबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे। आता पत्रकार परिषदेमध्ये संतोष धुरी नेमकी काय भूमिका मांडतात आणि मनसेला सोडण्याचं कारण नेमकं काय देतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।